ओके. हाय गाईज, नितीन दोरात मी यूट्यूब चॅनलला आलो आहे. आज पाऊस झालेला आहे आणि आज आम्ही तल्यावर आलो आहे वल्गन मारायला. जाळी टाकलेली आहेत. मी, माझा भाऊ आणि उदय आम्ही तिघजण आलेले आहेत. तर आम्ही जाळी टाकलेली आहेत. अजून बघूया, आत्ताच सोडलेले आहेत. कधी मासा भेटतील सांगू शकत नाही. बघा भेटला का तुला? इकडे गेला काय नाही. आम्ही गाडी सोडलेली आहे. बघूया, निसर्ग पण भारी आहे, थंडावा आहे, गारवा आहे आणि आता आम्ही एन्जॉय करतोय भरपूर. इकडे तुम्हाला मी असं दाखवतो. पुन्हा एकदा मी आलेलो आहे आणि हा तल्यामध्ये मी शिंप काढलेला आहे. याच्यामध्ये काही किलो डायमंड सुद्धा पण असू शकतो. आणि इथे बघायला गेलो तर खूप वर्षातून मी इथे आलेलो आहे आणि चांगलं वातावरण वाटतं पाणी पडल्यामुळे. तिथे बघायला गेलो, तिकडे कॅमेरा कर, तिथे गेल्यावर बघायला भेटेल बारक्या. म्हणजे पहिले मी इकडे यायचो तेव्हा बारकेकर खूप गायी असायच्या ना. गायीवर ठेवलेली एक बाई. आता मला वाटते ती बाई पण नाही ना गाई पण नाही, तो बिचारा बसलेला आहे तल्यावर. आणि इकडे बघायला गेला तर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक चंदर खिसले आणि रमाकांत पाटील हे सुद्धा पागेर घेऊन मासे पकडायला आलेले आहेत. आणि आम्ही ते मासे पकडण्यासाठी ही घुसाई ते टाकलेलं आहे आणि मासे आंध्र भेटलेले आहेत आम्हाला. हे बघा, हे मासे विकलेले आहेत. पाणी खूप गरम आहे. आणि पुढे तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा. हे काकाचा मुलगा मला आवाज देतो पिशवी मासं पकड उचलत वाटतं, कुत्र्यासारखं उचलत वाटतं. कारण चाल्याला एवढं कुत्र्यासारखं मासं उचलत एकट्याला झाला दांडेल वहिनी काकाच्या पोऱ्याला. तेव्हा हेल्पसाठी मी जात आहे. जाण दिलं का उचलून करा बघू म्हणजे मग उचला असतो दादा, मग उचला असती बाहेर काढायला लागते. आहे ना.
आतापर्यंत आम्ही एवढे मासे पकडले आहेत. नुसता चेक केला तर पकडले आहेत, अजून आहेत. आणि या साईडला बघा आमच्या गावातले चंद्र किसले बाकी यांना मग खूप मासे भेटलेत असं वाटतंय, कारण त्याचा चेहरा बघून वाटतो. आणि या साईडला ते बसलेत ते आदिवासी तल्यावरचे आदिवासी भाषेमधले बारके या. मला वाटतं तो का निराश आहे काय समजा नाही. एकच भुसा जाणलाय त्याच्याबद्दल का काय मासे त्याने काम आहे. आणि हे बघा झालेला किती मासे गुंतलेत आज. हे बघा गाई झालेला किती मासे गुंतले आज. बहुतेक 2 घासे एक्स्ट्राच जातील पोटात, कारण मेहनत सुद्धा खूप आहे विणासाठी. काय करायचं कारा व्हिडिओ सेटिंग करावं घेतले का. त्या बिराडाचा इकडं आणता का रे, म्हणजे आपल्याला ना व्हिडिओ कर ना. ते हे बघा किती खूप प्रकारे जास्त प्रमाणात मासे गुंतलेले आहेत आमच्या भुशाला. तुम्ही बघू शकता की हा मच्छी गावठी ही कुठे भेटत नाही, फक्त आमच्या तल्यावर भेटते शेडगावच्या. आणि थोड्या वेळातच आमच्या जोडीला आमचे गावचे नागरिक अमजद नन्हे खान तिकडे अमजद नन्हे खान ही व्यक्ती आलेली आहे आमच्यासोबत मासे जाळे काढण्यासाठी. आता गाईज मी हे मासे सर्व या पिशवीमध्ये टाकीत आहे, कारण थोड्या वेळात आम्ही घरी जात आहे. तो सुद्धा तिकडे बघा ते काकाचा मुलगा एक आणि अमजद खान हे दोघे जण चाललेले आहेत. अमजद आतकर आंटी लवर अमजद आणि मोठ्या मासा कुठं चालत येते का आवाज दिला. गाईस तुम्ही बघत असतील खूप मासे भेटलेले आहेत आणि थोड्या वेळात आम्ही हे मासे सर्व घेऊन जात आहे. आणि हे माशांमुळे भुशांमुळे एक माणसाचा नुकसान झालेला आहे, तो म्हणजे तल्यावरचा बारक्या. कारण आम्ही 3 भुसे टाकल्यामुळे त्याच्या भुशाला एक मासा सुद्धा गुंतलेला नाही. आणि तो रागाच्या भरात घरी गेला, कारण बारक्याचा प्रपंच एवढा मोठा आहे का जी त्यांच्या घरी गेलो होतं एक तरी मुलगा बारक्या पालण्यामध्ये असतो. अशी करून त्याला 14 पोरा झालेली आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर क्रिकेटची टीम बनवली तरी दोघे अनफिट झाला तरी 13वा प्लेअर 14वा खेळू शकतो, एवढी पोरं आहेत. बहुतेक हा पलाट जो आहे त्याच्यामध्ये पोऱ्यांची संख्या ना मुलींची संख्या बारक्याशिवाय दुसरी कोणी वारवलेलंच नाही.